नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 15 जुलै। आज आपण 15, 16 आणि 17 या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत, तर राजस्थानच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय आहे आणि पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे। यातूनच राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच झारखंड, पश्चिम बंगाल करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत ॲक्सिस ऑफ मान्सून सक्रिय आहे। आणि काल रात्री महाराष्ट्रापासून केरळपर्यंत जी मान्सूनच्या काळात ट्रफ लाईन सक्रिय होती ती रात्री झालेली आहे। याच्यामुळे कोकणात बऱ्याच ठिकाणी काल मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस काल रात्रीपासून सुरू आहे। यानंतर सध्याच्या दुपारच्या 1:30 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर ही ट्रफ लाईन महाराष्ट्रापासून केरळपर्यंत सक्रिय आहे। याच्यामुळे या भागात रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा पश्चिम भाग, पुणे पश्चिम, सांगलीचे पश्चिम व राहिलेले सातारचे, पुण्याचे भाग, या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस काल रात्रीपासूनच सक्रिय झालेला होता। याची तीव्रता कोकणात जास्त आहे। उर्वरित राज्यात विशेष पावसाचे ढग नाही। विदर्भात पावसाचा जास्त शक्यता किंवा ढगांची निर्मिती सध्या जास्त नाही। इकडे सोलापूर असेल, धाराशिव, बीड, याच्यानंतर नाशिक, नंदुरबार, पालघर आणि मुंबई या भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 15 जुलैचा हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर 16 आणि 17 जुलै। तर आज काय परिस्थिती राहील? आज इकडे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 3 जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। त्याच्यानंतर पुणे पश्चिम घाटभाग, सातारा पश्चिम घाटभाग, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे। त्याच्यानंतर पुण्याचा मध्यवर्ती पूर्व, सातारा मध्यवर्ती पूर्व, सांगली पश्चिम मध्यवर्ती पूर्व, कोल्हापूर मध्यवर्ती आणि पूर्व भाग या भागात सुद्धा अधूनमधून रिमझिम ते जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। त्याच्यानंतर पालघर आणि मुंबई, नाशिकचे पश्चिम भाग या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। नाशिक मध्यवर्ती पूर्व, अहिल्यानगरचा पश्चिम भाग, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी तसेच नांदेड, हिंगोली हा जो पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी, रिमझिम पावसांच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे। त्याच्यानंतर नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम हे जे जिल्हे आहेत कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील, सार्वत्रिक नसेल। अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर हे जे सर्व जिल्हे आहेत कुठेतरी रिमझिम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। विशेष पाऊस या भागातून सुद्धा आजसाठी नाहीये। त्यानंतर उद्या 16 जुलै रोजी ॲक्सेस ऑफ मान्सून किंवा जी ट्रफ लाईन असते मान्सूनच्या काळात बांधणारी इकडे अरबी समुद्रावर, त्याची तीव्रता थोडीफार कमी होईल। त्याच्यामुळे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हलक्या मध्यम पावसांच्या सरींचा अंदाज उद्यासाठी राहील। आज जी तीव्रता आहे ती उद्या थोडीफार कमी होण्याचा अंदाज आहे। नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग अधूनमधून रिमझिम ते जोरदार पावसाची सरी सक्रिय राहतील। तसेच नाशिक मध्यवर्ती पूर्व, अहिल्यानगर पश्चिम भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग या भागातून दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी। नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव हे जे जिल्हे आहेत या भागातून कुठेतरी हलक्या मध्यम रिमझिम पावसांच्या सरींचा अंदाज उद्यासाठी राहील। आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे बुलढाणा, अमरावती, हिंगोली, परभणी, वाशिम, लातूर, नांदेड, यवतमाळ या भागातून, अमरावती या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे। स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी नाही आहे। त्यानंतर 17 जुलैला सुद्धा तशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे। इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 17 जुलैसाठी राहील। तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। मुंबई तसेच नाशिकचे पश्चिम घाटभाग,
पुणे, सातारा, कोल्हापूर, पश्चिम घाटभाग या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली, नाहीतर विशेष पाऊस या भागातून 17 जुलैसाठी नाही आहे. बुलढाणापासून इकडे जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, नांदेड, लातूर, अकोला हे जे जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी जोरदार पावसाची सर होऊ शकते, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. पण तो जो पाऊस होईल तो काय सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच होऊ शकतो. तर हा झाला आपला 15, 16 आणि 17 जुलैचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 15 जुलैसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत, तर इकडे ठाणे, मुंबई, रायगड, पुण्याचा पश्चिम घाटभाग, सातारा पश्चिम घाटभाग आणि रत्नागिरी पश्चिम घाटभाग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूरचे पश्चिम घाटभाग, पालघर, धुळे, नंदुरबार मध्यम ते जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी 15 जुलैसाठी जाहीर केलेला आहे. त्यानंतर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, पुणे या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. इकडे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसांच्या सरींचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर आहे. अपडेटेड नसल्यामुळे या भागात तो दिसत नाही आहे. उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष पाऊस या भागातून आजसाठी नाही आहे. कुठेतरीच हलका मध्यम झाला तर झाला. त्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून तापमान थोडंफार 36 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, कारण या भागात ढगांची निर्मिती जास्त नाही आहे. त्यानंतर इकडे अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या पट्ट्यातसुद्धा 34 ते 35 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज राहील. या भागातसुद्धा ढगांची निर्मिती जास्त नाही आहे. त्याच्यामुळे राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत, रत्नागिरी, रायगड, मुंबई तसेच नाशिक, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा या भागात पाऊस चालू आहे. याच्यामुळे तापमान हे थोडंफार 28 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. राहिलेला मधला पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर, सोलापूरचा राहिलेला भाग, धाराशिव, नंदुरबार, धुळे या भागात सुद्धा 29 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर हा होता 15, 16 आणि 17 जुलैचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.